उद्धव ठाकरे आणि शरद पवार मोदींना कॉम्प्रोमाइज झाले. काँग्रेस सुद्धा, मी काँग्रेसलाही बघत नाहीये त्याच्यामध्ये. अच्छा, कुठेतरी तुम्हाला डिक्टेट केलेलं आहे. आणि जिथे आम्ही तुमच्याबरोबर यायला मागच्याही वेळेस तयार होतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही 12 जागा ज्या आहेत या कंटिन्युअसली 5 वेळा हरत आलेला आहात. त्याच्यातलं तुम्हाला जेवढ्या द्यायच्या असेल तेवढ्या द्या. आजची आमची ताकद तर त्याच्यापेक्षा जास्ती आहे. बरं. आणि असे प्रश्न आम्ही उपस्थित करू नये म्हणून तुम्ही 2 जागा घ्या म्हणजे काय, बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मार्ग. त्याच्यामुळे आत्ता असणारं लोकांच्या समोर हे लक्षात आलेलं आहे की इथे वंचितच खऱ्या अर्थाने BJP बरोबर लढते आणि हे सगळं असणारा दिखावा करता येते तशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मोदींनी इंडिकेशन देऊन मोकळे झाले की आम्ही सत्तेच्या जवळपास आलो आणि कमी पडलं तर शरद पवारांनी उद्धव ठाकरे काय हे आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. बर, क्लिअर इंडिकेशन देऊन मोकळं झालेलं आहे. त्याच्यामुळे असणारं तुम्ही डागाळलेलं असाल आहात की नाही हे कोर्ट ठरवेल. बर, ते तुम्हाला माहिती आणि कोर्टाला माहिती. त्याच्यामुळे तुम्ही डागाळलेले असाल तर मोदीला बळी पडणार, तुम्ही डागाळलेले नसाल तर मोदीला बळी पडणार.